वादळी वाऱ्यामुळे इंदापूरच्या पूर्व भागाचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। 33 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तारांचे खांब हे कोसळलेले आहेत। विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांसोबत महावितरणचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 14 तासांपासून विद्युत पुरवठा खंडित झालेला असून तो सुरळीत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। आपण पाहूया। काल रात्री शनिवारी सायंकाळच्या सुमाराला इंदापूर तालुक्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला। विजांचा कडकडाट होत होता आणि याच वेळी काही प्रमाणात अवकाळी पाऊस देखील कोसळलाय आणि यामध्ये इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागाचा विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे। आपण पाहू शकतोय की इंदापूर सबस्टेशन वरून 33 केव्हीची लाईन आहे। याच वीज वाहक तारांद्वारे इंदापूर तालुक्यातील पूर्व भाग म्हणजेच कांदलगाव सबस्टेशन असेल किंवा हिंगणगाव असेल, शहा असेल, या भागाचा विद्युत पुरवठा जो आहे तो होत असतो। मात्र काल रात्रीच्या या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आपण पाहू शकतो की विजेचे खांब जे आहेत ते या ठिकाणी कोसळलेले आहेत आणि हा विद्युत वाहक तारा ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत। अर्थात यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं, त्याचबरोबर महावितरण कंपनीचंही नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आता सध्या महावितरणचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून या सर्व घटनेची पाहणी देखील सुरू आहे। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। एकंदरीत काय सांगाल मला, काल रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झालेला, नेमकं काय घडलेलं आहे आणि लाईन का बंद पडली आहे? काय झालंय, वादळ वारं सुटल्यामुळं हे प्रॉब्लेम झालाय, दुसरं बाकीचं काय नाही। पूल आमचा मोडलेला आहे एक। बरं, आता आमचं चालूच आहे ते काम सुरळीत करायचं। साधारण किती वेळापर्यंत हे पूर्ण होऊ शकतं? एक 4-5 तास लागतील। आणखीन काय नुकसान झालेलं आहे का यामुळे? अजून हे तर लाईन स्टार्ट झाल्यानंतर पुढचं काय सांगू शकत नाही। बरं, ते पुढचं तर आम्ही परत चालूच करणार आहे सगळं। बरं, तर आपण पाहतोय की महावितरणचे कर्मचारी जे आहेत ते देखील आता विविध ठिकाणी या लाईनची पाहणी करतायत की इंदापूर तालुक्यात सर्वच भागात कुठे काही नुकसान झालेलं आहे का आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी या महावितरणकडून सध्या या ठिकाणी प्रयत्न होताना दिसत आहेत। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।